दीक्षित, रामराव, श्री फाटक, सुंदर आणि माकड या दोन भूमिकांमध्ये मुदित्य देशपांडे, सुविद्या रिद्धी सोनावणे, देवी आणि शाळा महेश्वरी मोरे, भालदार ऋषी मोरे, मंगल तृणाली देवरे, राजा अनिश नातू, प्रधान अमेय घैसास, बाप अनन्या नातू आणि कचरा कुंडी शनया भोईर सादर करीत आहोत अफलातून बालनाट्य स्वच्छम शिवम सुंदरम. सकाळी आलं तरी आपलं आपल्या निर्मळपूर राज्यावर मच्छरपूरच्या डासांनी व मक्षिका राज्यातील माशांनी हल्ला केला आहे हो. त्या संबंधी विचार करण्यासाठी सर्वांनी आज निर्मळवारी सम्राट चकाचक महाराजांच्या दरबारात हजर राहावे हो. ऐकलीत काय रामराजांनी? हो ना, दरबारात जायला हवे. हो, पण सम्राट चकाचक महाराजांना आपलं खातं पटणार आहे का? तरी गेलं तर पाहिजेत ना. हो. अगं मंगल, तुझे बाबा येणार आहेत का पेढी बंद करून? कदाचित दवंडी ऐकली? हा, तसा ट्युशन चालू आहे. काय रे मुलांनो, तुम्ही येणार ना दरबारात? हो, आम्ही येणार दरबारात. पण तुम्ही महाराजांना सांगणार तरी काय? ते आम्ही नाही सांगणार तुम्हाला. का? का म्हणजे आम्ही नाही सांगणार तुम्हाला. बरं बुवा, नका सांगू. चला रे मुलांनो, जाऊया हे दरबारात. ताई, तुझा पुढे, आम्ही येऊ नंतर आमच्या मित्रांना घेऊन. काय रे? आजकालच्या मुलांना ना शिस्तच नाहीये. हे ताई, माझी शिस्त नको काढू. चला रामराव, आपण जाऊया. हो, चला. काय सुरू आहे ते जाऊ दे. बरं का मित्रांनो, आज आपण महाराजांना या सगळ्या स्वच्छतेबद्दल सांगूया. अरे जरा बघा सगळीकडे. नुसती अस्वच्छता. हो ना. अगं सुविद्या, काय ग मंगल? महाराज ऐकतील का ग आपलं म्हणणं? नाही तर आता ऐकतील. आपण सांगायचं काम करू ना. हो, असं काय? पण मी काय बोलतो, आपल्या राज्यातली मोठी माणसं सुद्धा आपलं ऐकत नाही. तर महाराजांचं जाऊ दे. हा, पण आपण काय सांगितलं की आपल्यावरच चिडतो आणि म्हणतात ए मग काय शिस्त वगैरे आहे की नाही. हो रे, खरंच काहीतरी योजना आखली पाहिजे ना. हो, काहीतरी योजना आखलीच पाहिजे. पण करणार काय? एखादी देवता आपल्यावर प्रसन्न व्हावी. देवता? हो, देवता. आणि तिने आपल्या सर्व चांगल्या कामात आपल्याला मदत करावी. अय्या, हो का? खरं तसं झालं तर मग हो ना. बालकांनो, तुमच्या स्वच्छतेच्या चांगल्या कामाला माझा आशीर्वाद आहे. कोण आहात आपण? मी आहे निर्मळ राज्याची ग्रामदेवता. देवता? मग तू आम्हाला दिसत कशी नाहीस? हा? देवी, तू आम्हाला दर्शन दे. हो. मी या राज्यातल्या चराचरात बसले आहे. हे ग्रामदेवते, आम्हाला काहीतरी मार्ग दाखव. महाराजांना सुबुद्धी दे. अवश्य. बालकांनो, तुम्ही नीट ऐका. तुम्ही सर्वजण दरबारात जा.
मी माझ्या हस्तकात दरबारात पाठवित आहे. सुविद्या, आज्ञा करावी देवी. तू प्रथम दरबारात जा, महाराजांशी बोल. हो नंतर माझे हस्तक दरबारात येतीलच. हो माते. प्रणाम देवते. प्रणाम. प्रणाम देवते, प्रणाम. आशीर्वाद. राज्यावर महामारीचे संकट आले. मच्छरपुरचे डास लोकांना हैराण करत आहेत. मक्षिकापुरातील माशा घोंगाळत आहेत. अन्न पदार्थ दूषित करत आहेत. याचा विचार केलाय का तुम्ही? मला असं वाटलं की राज्याची ग्रहदशा ठीक नसावी महाराज. असं मग ज्योतिषी महाराजांना बोलून घ्या. आज्ञा प्रधानजी. आत्ताच्या आत्ता राज्याचे प्रमुख ज्योतिषी सुगंध सेन यांना महाराजांनी बोलावले आहे म्हणून सांग. आज्ञाप्रमाण. महाराज, आपण स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे, नाही का? वा, आम्ही काय तुम्हाला स्वच्छ वाटतंय काय? नाही नाही महाराज, ती आपले राज्य निर्मळपुराबद्दल बोलते. हो महाराज. हा, निर्मळ राज्याचे प्रमुख ज्योतिषी सुदत्त सिंह यांची कन्या सुविद्या पधारली है. प्रणाम महाराज. प्रणाम प्रधानजी. आज काय आज्ञा? विद्या, आम्ही आपले पिताश्री सुगंध सेन यांना आमंत्रण पाठवले होते. आपण का आलात? क्षमा करा महाराज, आमचे पिताश्री काही महत्वाच्या कामात गुंतले आहेत, म्हणून मी आपल्या समस्येचं निराकरण करण्यासाठी आले आहे महाराज. ठीक आहे. जरा राज्याची कुंडली नीट बघा, आमचा हात बघा आणि सांगा राज्याला कोणत्या महादशेचा त्रास आहे. हा, कसले आले अरिष्ट प्रधानजी? कसली आली महादशा महाराज? आपल्या राज्याची झाली आहे दुर्दशा. हो, मी तेच म्हणते, स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. पण याला काही कारण. हा, राज्यावर झाला ग्रामदेवतेचा कोप. आता लोक राहायचा होईल नको. बापरे, याला काय उपाय आहे? उपाय आहे महाराज. मग सांग लवकर. हो, महाराज, ग्रामदेवतेला लोटांगण घाला, तिची आरती म्हणा, तिला नवस करा महाराज. ठीक आहे. प्रधानजी, आज्ञा महाराज. आरतीची तयारी करा. आज्ञा प्रधानजी. आरतीचं ताट घेऊन ये. आज्ञाप्रमाण. महाराज, आदमादेवीने दर्शन दिले होते. हो, हो महाराज.
देवीची काय आज्ञा आहे सुविद्या? महाराज, देवीने आपले हस्तक आपल्याकडे पाठवले आहेत. त्यांना दरबारात सन्मानाने बोलवून घ्यावे महाराज. महाराज, आम्हाला आरती द्या, महाराज. महाराज, आम्हाला आरती द्या. महाराज, आम्हाला आरती द्या. महाराज, आम्हाला आरती द्या, महाराज. पाठवून दे त्यांना. महाराज, हे चला 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 चला. अरे 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 अरे, एकदम आत कशा आलात? तुम्ही आहात तरी कोण? महाराज, कदाचित हेच देवीचे हस्तक असावे. त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं महाराज. आधीच आम्ही डास समाजाने हैराण झालो आहोत. आता हे देवीच्या हस्तकांची काय चिंता वाढवणार आहेत कोण जाणे. आम्ही आपली चिंता काळजी दूर करायला आलो आहोत महाराज. अच्छा, ही आहे तरी कोण? कोण आहे ही? कोण कोण मी? हो, तू आहेस तरी कोण? मी आहे सुंदर सुंदर बाग. काय? बगीचा बगीचा. मी आहे सुंदर सुंदर बाग. फुलांची पानांची हिरवी हिरवी बाग. झोका सीसा घसरगुंड्या छान. स्वागतालोकी हिरवी कमान. मी आहे सुंदर सुंदर बाग. वा वा. हे, सुंदर कसली, तुला ना धड रूप ना सुगंध. हा, ते चांगलं आले महाराज. लोक माझ्या हिरवळीवर कागदाचे गोळे प्लास्टिकच्या पिशव्या टाकतात. खा खा खात आपली कचरा करून जातात. कारंजा खाली प्लास्टिकच्या पिशव्या अडकल्यामुळे पाण्याचा फवाराही नीट उडत नाही. अरे रे, माळ्याने तुझी नीट काळजी घेतली नाही वाटतं. बघा ना. महाराज, आपण अस्वच्छतेबद्दल नेहमी दुसऱ्यांनाच दोषी ठरवता, नाही का? वा, तू आहेस तरी कोण? महाराज, मी आहे रोड. हं? हा, तू दिसतोस किती रोड. नाही नाही, तसं नाही, मी आहे रोड. आम्हाला पण सांग, तुझं नाव तरी काय? हा, महाराज, हा आहे रस्ता म्हणजे मार्ग. ह्याला इंग्रजीत म्हणतात रोड. पण लोकांनी ह्यालाच केलाय रोड. नाहीतर काय महाराज, माझी लांबी आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत. माझ्या दुतर्फा सुंदर बाजू होत्या, पण आपल्या राज्यातल्या नागरिकांनी दोन्ही बाजू कचरा टाकून घाण केले आणि त्या ती बया कचरा पेटी. हे आहे ऐसपैस. माझा काय रे दोष? हा. मी तर कचरा काढण्यासाठी 24 तास उभी असते. एक क्षण घरीही खाली बसत नाही. पण महाराज, आपल्या राज्यातले नागरिक लांबूनच ओला सुका कचरा टाकतात. मग नंतर काय घाणेरडा असं म्हणून स्वतःच नाक बंद करून घेतात. पण महाराज, या कुंडीतले खडखट फळांच्या साली सांडपाणी माझ्या अंगावर येते आणि मग लोक अरुंद आणि अस्वच्छ रस्ता म्हणून मलाच नावं ठेवतात. अरे, पण मी रथातून फेरफटका मारताना तू तर एकदम स्वच्छ असतोस. हो ना. तुम्ही आणि तुमची मधली आल्यानंतर तेवढा पुरतं चांगला झकमक केला जातो. काय काय म्हणते आहे मुलगी? हो महाराज, फक्त जेव्हा तुमची स्वारी येते फक्त तेवढ्या पुरतच आपल्या नावाप्रमाणे सगळे काही चकाचक केले जाते. आणि नंतर ये रे माझ्या मागं. खरकट साडी पेटल्या. महाराज, आपण आमची तक्रार ऐकून घेतली त्याबद्दल धन्यवाद. महाराज, मग न्याय द्या. न्याय द्या महाराज. हो महाराज, न्याय द्या. आम्ही विचार करू. काय विचार केलाय महाराज? या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या मुसक्या बांधा. तुमचा कडेलोट करा. महाराज, त्या रस्त्यावरून अनेक माणसे जातात. कोणाकोणाला शिक्षा करणार आपण? असंख्य नागरिक तो रस्ता वापरतात. हो ना रे? हो. आणि त्यात माझी मुलं सुद्धा असतात. हा? तुझी मुलं? माझी मुलं म्हणजे माझे विद्यार्थी. हं. त्यांना मी म्हणते, या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार. या हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. या लाडक्या मुलांनो. वा वा वा. महाराज, अहो ही तर शाळा.
हो हा हे पाठशाले काय ही तुझी दुर्दशा. बघा ना, एकीकडे मला सरस्वतीचे मंदिर म्हणतात आणि दुसरीकडे माझ्या भिंती खराब करतात. आवारात कागदाचे कपडे टाकतात. एवढे असतात सगळीकडे कागदाचे कपडे, दिसाटक मुलांना घालावे पाहिजे. हे पाठशाले तुझं दुःख मला समजलंय. धन्यवाद महाराज. महाराज, काल मी नदीवर गेले होते. मग नदी खूप दुःखी होती महाराज. का? नदीमध्ये लोक फळांच्या साली, सांडपाणी, कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, निर्माल्य हे सगळं टाकतात. त्यामुळे नदी खूप प्रदूषित होते आणि तिथे इथे प्राणी सुद्धा पाणी प्यायला येतात. ते सुद्धा आजारी पडतात महाराज. हो ना रे? हो हे महाराज, मी काय म्हणतो, बोला आपण मॅडमजी. आपण या नदीत कचरा टाकणाऱ्या लोकांना दंड ठोकला पाहिजे. महाराज, काल मी पण इझीसोबत नदीवर गेलो होतो. हो हो महाराज, तुमचा आवडता सोनेरी मासा आणि अनेक मासे रडत होते. का? त्यांच्या पोटात प्लास्टिकच्या पिशव्या गेल्या म्हणून ते रडत होते. हे काय हे प्रदूषण. हो ना महाराज. महाराज, त्या माकडाला आपल्याला काही सांगायचं आहे. महाराज, माकड असो की माणूस, तुम्हाला सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे, नाही का? हो, हो, महाराज. ठीक आहे. मकटराज, आपल्याला काही सांगायचंय का? होय महाराज, आजपासून आम्ही आपल्या दरबारात राहणार आहोत. होय महाराज, आमचे जंगल राज्यातल्या नागरिकांनी उद्ध्वस्त केले आहे. पण आता मीच काय, ससा, हत्ती, अस्वल, लांडगा, कोल्हा, आमचे वनराज सिंह, वाघोबा हे सुद्धा राहायला येणार आहे तिथे. काय? मानवी वस्ती मिळणार आहे. होय महाराज. हो महाराज, आता जंगल कमी झाल्याने सगळे जंगलातले प्राणी राज्यातच येतील ना. काय हो? बापरे, आज माझी चूक मला समजली आहे. राज्यातल्या अनेक नागरिकांनी यापूर्वी मला सावध केलं होतं, पण खरंच काय झालं हे? अस्वच्छतेने आपण आपल्याच हाताने आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. शिव 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 शिव. अस्वच्छतेमुळे रोगराई वाढली, हवा पाणी अशुद्ध झाले. मला असं वाटतं की आपण हे सगळे थांबवण्यासाठी एक युक्ती करू शकतो. आपण स्वच्छतेच्या घोषणा देऊया महाराज. आपण स्वच्छतेच्या बाट्या देऊया महाराज. घोषणा वाटा लिहून काय स्वच्छता होते? त्यासाठी विचारांना व मनाला वळण लागले पाहिजे. नाही निर्मळ जीवन, काय करील आपण? झाडांना तोडता नवीन झाडे लावली पाहिजेत महाराज. आपले राज्य आहे निर्मळपूर, तिथे येऊ द्या स्वच्छतेचा पूर. करू राज्य नावाप्रमाणे चकाचक, इमारती रस्ते करूया झप्पक. साजरा करूया वन महोत्सव, निर्मळपुरात होईल आनंदोत्सव. मुलांची, आज्ञा महाराज. राज्यात दवंडी मिटवा. मला सगळीकडे स्वच्छता दिसलीच पाहिजे. रस्ते, शाळा, इमारती सगळीकडे मला स्वच्छता दिसलीच पाहिजे. हे स्वच्छतेचं काम आहे, मी जातीने लक्ष घालून करणार आहोत. स्वच्छतेने ग्रामदेवतेला करूया प्रसन्न.
शिवं सुन्दर ईश्वर संज्ञ है सुंदर यही शिव है सुंदर शिव ही सुंदर है सत्यं शिवं सुन्दर सुन्दर शिव